Hello, hello. This is the My Artifact episode number 882. आजची तारीख आहे 7 ऑगस्ट 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आज ॲक्च्युली रक्षाबंधन आणि हे माझ्या राख्या आहेत. ते या 2 राख्या कोणी बांधल्या, एक तर सोनूनी बांधली जी लाल कलरची आहे आणि एक जे पर्पल कलरची आहे ती राखी बांधली एक रँडम फ्रेंड, आय डोंट नो फ्रेंड. म्हणजे कसं मी पोस्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. सोनूची राखी समीर दादाला पोहोचवण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये स्पीड पोस्टनी ते राखी पाठवायची होती. सो मी पोस्ट ऑफिसमध्ये गेलो तर तिथे रक्षाबंधनच्या दिवशी काही लेडीज आल्या होत्या, काही मुली आल्या होत्या, जे तिथले ग्राहक आणि इथले ऑफिसर लोक त्यांना सगळ्यांना राखी बांधत होते सगळेजण. सो बाय दॅट टाईम मी पण तिथे होतो आणि मग त्यांनी मला राखी बांधली. सो दॅट इज दॅट प्रॉपर राखी. अजूनपर्यंत सोनताई आणि प्रीत्यांनी राखी बांधली नाही. सो ते उद्या बांधणार आहे कारण त्यांचं जमलं नाही. आजचा आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मला एक्झॅक्टली सांगायचं आहे की अशा काही गोष्टी ज्या काफी वेगळ्या असू शकते, बट ते मला वाटते का त्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या. सो दिस इज इट. सो काय सांगायचं आहे मला सांगायचं आहे की सगळेजण विचारते रेल्वेची पढाई कर किंवा बाकी कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पढाई कर. नाही लिसन, हे बघ आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पण SSC घे किंवा रेल्वे घे किंवा कोणती एक्झाम घे, फर्स्ट ऑफ ऑल पढाई लागतेच. बिना पढाईने तुम्ही कोणतीच एक्झाम क्रॅक करू शकत नाही. पढाई डेडिकेशन पाहिजे. आता कसं आहे की आता हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते ते गव्हर्नमेंट थ्रू असते. म्हणजे गव्हर्नमेंट एक प्रकारे रिक्रूट करते. सो विचार कर, समजा जर त्यांना करीब 500 जणांची रिक्वायरमेंट आहे तर ते एक प्रकारे टेस्ट घेतात. म्हणजे एक प्रकारे टेस्ट म्हणजे एक्झाम वगैरे कंडक्ट करतात. तर एक्झाम म्हणजे 500 जणांसाठी असते आणि सांगू एक्झाम देणारे किती असतात, करीब 10 किंवा 15,000 रुपये, 15,000 लोक असतात त्या 500 जागासाठी. तर त्या 15,000 लोकांमध्ये करीब 10,000 लोक तर असेच एकदम मायनसच करून टाक की ते 10,000 लोक फक्त पेपर त्यासाठी आले, त्यांनी काहीच पढाई नाही केली आणि केली असेल तर फक्त एका दिवसासाठी. मग त्याच्यानंतर जे 5,000 असतात त्या 5,000मध्ये कसं तरी छाटून म्हणजे कधी कुंची पढाई करणारे किंवा मधात पढाई करणारे किंवा एकदम वेळेवर पढाई करणारे असे काहीतरी 2,500 लोक. आणि त्याच्यानंतर 2,500 लोकांमध्ये कॉम्पिटिशन असते ते 5,000 जागासाठी. सो विचार कर का त्या 2,500 लोकांमध्ये किती कॉम्पिटिशन राहत होते. बहुत भयानक राहत. आणि कसं हे कॉम्पिटिशन बहुत वास्ट आहे आणि ॲक्च्युली नाही का, जरी ते पोस्ट नाही का ॲज अ क्लर्क असो किंवा ज्युनियर इंजिनियर असो किंवा असिस्टंट जरी असो, तरी त्यासाठी नाही का लोक खूप जास्त शिकलेले असतात. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, कोणाचं MTech BTech पण झालेले असतात. सो काय आहे की याच्यामध्ये कॉम्पिटिशन बहुत जास्त असते आणि कॉम्पिटिशन डिपेंड करते का तुम्ही पढाई किती केली आहे. जर तुम्ही पढाई चांगली केली असेल तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकता आणि पढाई चांगली नाही केली तर मग तुम्ही का बस फेल होऊन जा. तर कसं आहे की कॉम्पिटिशन एक्झाम आणि SSC, CLG किंवा GRE किंवा जे काही एक्झाम्स आहेत त्या UPSC वगैरे MPSC या सर्व एक्झाम्समध्ये काय की कॉम्पिटिशन बहुत लागते. यासाठी डेडिकेशन पाहिजे. कसं पोरामध्ये एक प्रकारे डेडिकेशन पाहिजे का भाऊ आता मला पढाई करायची आहे म्हणजे करायची आहे, 8 घंटे मी कंटिन्यू पढाई करीन आणि नंतर मी माझं काम करीन. सर हे डेडिकेशन पाहिजे. म्हणजे पहा ना, आता विशाल पहा किंवा तो सौरभ तित्रे पहा किंवा हा रजत भगत किंवा तो मयूर ढहाके, कसं आहे हे 2 वर्षापासून यांचं कंटिन्यू डेडिकेशन सुरू आहे या गोष्टीवर, पढाईसाठी एकदम कंटिन्यू लागून आहे. सो तेव्हा कुठे ते लोक त्यांची एक प्रकारे लेवल वाढते राहू. आता मी तसं नाही करू शकत बाहेर, कारण मला लवकरात लवकर जॉब पाहिजे. आता याच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज काय सांगू या गव्हर्नमेंट जॉबमध्ये, याचा रिक्रुटमेंट प्रोसेस बहुत स्लो असते, बहुत स्लो. हे बा म्हणजे कसं तुम्ही पढाई करता, मग पढाई केल्यानंतर रिक्रूट होता, मग रिक्रूट झाल्यानंतर पुन्हा 6 महिन्याचा वेट आणि त्याच्यानंतर पुन्हा ट्रेनिंग आणि देन जॉब. तर या प्रोसेससाठी ॲटलिस्ट तुम्हाला नाही का म्हणजे
मोस्टली डेडिकेशन आणि पढाईसाठीच करीब 2 किंवा 3 किंवा 4 वर्ष लागतात या, आणि त्याच्यानंतर 1 वर्ष रिक्रुटमेंटसाठी, म्हणजे 5 वर्ष तुम्ही कंटिन्यू या पढाईवर फोकस करता राहा या, तेव्हा कुठे तुम्हाला ते गव्हर्नमेंट जॉब लागते. आपल्याला जॉब महत्त्वाचे आहे, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटही चालेल. व्हाय? आपल्याला जॉब फक्त यासाठी पाहिजे का आपल्याला पुण्याला जाऊन आपण फिल्म स्कूलवर पैसे खर्च करू शकू आणि आपण स्वतःला फिल्म स्कूलसाठी लायबल ठरवू, बस हेच याच्यासाठीच. आणि पुण्यामध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी जो पैसा लागेल तो पण जॉबमधून येईल. बाकी मला असा कोणताच पैसा नाही पाहिजे जो मला अदर खर्चासाठी पाहिजे, बस मला फक्त या सिम्पल गोष्टी खर्च करण्यासाठी मला जॉबची गरज आहे. मला जॉबची गरज यासाठी नाही का समोर जाऊन मला माझं फ्युचर क्रिएट करायचं आहे असं, नो नो नो. मला सिम्पल जॉब पाहिजे आणि जे मला प्रायव्हेटमध्ये लवकरच भेटेल. हार्डली 2 किंवा 3 महिन्यामध्ये मला प्रायव्हेटमध्ये कुठेही जॉब भेटून जाईल. 10 किंवा 12,000 रुपयेमध्ये 1 वर्षानंतर माझं एक्सपिरियन्स वाढल्यानंतर माझं थोडंसं लेवल पण वाढेल, थोडीशी पगार पण वाढेल, आणि समजा ह्या जॉब मला पुण्याला भेटला तर अजूनच चांगलं राहू, राईट. सो दिस इज इट. हाच एक फंड आहे राव, कारण मला एवढ्या दूर जाऊन म्हणजे खूप पढाई करून वगैरे आणि त्याच्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब घेऊन गव्हर्नमेंट जॉब करायचीच नाही ना राव. आपल्याला पहिले एक प्रायव्हेट जॉब घेऊन आपल्या फिल्म स्कूलकडे जायचं, कारण आपली डेस्टिनी वेगळी आहे, आपल्याला फिल्म मेकर व्हायचं आहे. सो या त्यामुळे सगळेजण विचारते. सो आता सगळेजण आपण एवढं एक्सप्लेन तर करून सांगू शकणार नाही. एवढं 7 मिनिट आपण कंटिन्यू पूर्ण सांगून घेतलं की असं कसं करायचं आहे. प्रत्येकाने सांगायची काही गरज नाही. आता कोणी विचारते, बाबू हो ठीक आहे करतो, हो ठीक आहे करतो, हो ठीक आहे, एवढं म्हणायचं आणि बस त्याला क्विट करून द्यायचं यार. आता जे प्रवेश आला त्याला तू सांगत बसला नव्हता आपल्याकडे दुसरे जायचं आहे वगैरे वगैरे. प्रत्येकानं सांगत बसणं काही चांगली गोष्ट नाही या म्हणजे हे आपल्यामध्ये माहीत आहे आणि काही प्रायव्हेट लोकांना माहीत आहे. सो आईवडिलांना माहीत आहे आणि जवळच्या लोकांना माहीत आहे, बस. बाकी काही दुसऱ्यांना आपलं काही घेणं देणं नाही, बस. सो ॲक्च्युली आज सोमवार, आज ॲक्च्युली सुट्टी, रक्षाबंधन होता, बट उद्या जायचं आहे. उद्या सकाळी उठायचं आहे, मला डोळ्यावर पण झोप खूप आहे. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 882. राईट नाउ वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.